करायचे का न करायचं सांगा मला. मी समोर बोलणार. कारवाईसाठी आम्हाला खबर तर मिळायला पाहिजे ना इथं काय झालं. अहो ह्या शेजारच्या भिंतीच्या कडेचं दिलाय कदमाचं, मग द्या ना मला. पाठवून तुम्हाला मी लय वेळा सांगितलंय काय करणार तुम्ही, कारवाई करणार आहे का नाही करणार आहे, बरोबर आहे. अधिकार आम्हाला नसते, तहसील ऑफिसला करते आम्ही रिपोर्ट देतो. शेजूल तहसीलदारांना आशीर्वाद साहेबांचा फोन आला आहे, त्या माणसावर कारवाई करा म्हणून निंबोरे साहेबांना फोन केला आहे. जर कारवाई करत नसाल शिंदे साहेब तर काय करायचं मला पर्याय उत्तर द्या. आमचं काम काय पंचनामा करून पाठवलं. मग त्याची कॉपीज मला एकतर दिली का तुम्ही आतापर्यंत? तुम्ही पाठवताय डायरेक्ट तहसीलदारला. अहो तिथनं मी काढून घेतल्यात कॉपीज. हां पहिले काढून घेतले. आणि मोहन शिवंजेची त्याचीच दुसरी चोरी आहे. ते आता आम्हाला कसं काय तुम्ही सांगितलं शिवाय तुम्ही तिसरा. अहो सरपंच आहे, तुम्ही चौकशी करा ना. संग्रामनगर ग्रामपंचायतचा सरपंच झाला आहे, त्यानंच रात्री मॅडम 10:30च्या पुढं चोरी केली आणि मुरुम आणून टाकलाय. किती ब्रास आहे? गेल्या बारीनं 200 ब्रास मुरुम होता. हां मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का नको? प्रत्येक वेळेस तुम्ही टाळा करताय कशासाठी? आणि वाट बघून प्रत्येक वेळेस मी माघारी जातोय. मी जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांना भेटूनही सगळं दाखवणार आहे. जे काय आहे ते तुम्ही कायदेशीर कारवाईच करत नाही. कशासाठी? हां आम्हाला काय येड लागलं आहे पत्रकारांना तुमच्या मागं लागायला? नियमानुसार जी काय असेल ती कारवाई करा. अलीकडे बसता का जा इकडं बसता का? तुम्ही कधी रिटायर झाला? मी 16 झालो आणि मुलगा आता साहेब आहे. तिथं गेलाय पुण्याला. मसूर साहेब. प्रांत ऑफिसला होता. आपल्या इकडे. सोलापूर गेलाय. हां सोलापूर बघा मसूर सगळ्या गावाचे सगळ्या नोंदी आहेत. मॅडम बागेवाडी माळी. मी जवळजवळ ह्यांना 6 ते 7 गौण खनिज चोरीच्या रिपोर्ट पाठवल्यात. त्याच्यावर कसली कारवाई करत नाहीत. फक्त चाल ढकल. मी किती दिवस हेलपाड घालायचे? लाईट टी व्हीला तर जाणारच आहे, पण कशासाठी? मी काय तुमचा बांध रेटणारा माणूस नाही. शेवटी आमच्या टॅक्समधनं ह्यांना साहेबांना पगार मिळते. मग सामान्य नागरिकाचं काम करायचं नाही तर त्या दिवशी शपथ घेता. तुम्ही कुठं होता? सगळ्या मॅडम होत्या, सगळे तुम्ही कुठं होता? मॅडमना विचारा, मॅडम तुम्ही कुठली शपथ घेतली इथं? आपल्या ऑफिसमध्ये शपथ कुठली घेतली तुम्ही त्या दिवशी? तेव्हाच हे साहेब कुठं होते सांगा ना. तुमच्याकडे उत्तर आहे का? कुठं असं आहे? मग नंतर अजून उभं राहून घ्यायची तुम्ही स्पेशल शपथ का नाही घेतली? मॅडम ह्याने घेतली का शपथ? नंतर घेतली. मग त्याचे फोटो आहेत का? व्हिडिओ तुम्हाला पाठवा मला. मॅडम कुठं आहे? तेच नाही आहेत. आम्ही मला व्हिडिओ पाहिजे. कारण काय झालं माहिती आहे का, डोक्याच्या वरनं पाणी चाललं आहे. जास्त पाणी आलं म्हणून मी पंचनामा चालव. त्या दिवशी 3 दिवस घालवले. ह्या शेजारी भिंतीच्या कडेला तलाठी कार्यालयाची जागा आहे ती. त्या कदमनं मुरुम चोरी केली. माझा मोबाईल घेऊन पळून चालला होता. पत्रकाराला धक्काबुक्की करणं, मोबाईल चोरी करणं, गौण खनिज चोरी करणं 3 बरोबर आहे. आणि सरकारी कामात अडथळा 4. कुठली कलमं लावायची सांगा बरं? झाला का पंचनामा वगैरे? काय माहिती विचारा. समोर येऊन सांगितलंय मी. मग का नाही केला पंचनामा आतापर्यंत? नाव माहीत नाही म्हणले, नाव आणून दिलं. मलबारचा आता एवढा मोठा मुरुम. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? ह्याने मला सांगितलं नगर परिषदेनं मुरुम टाकला.
मी म्हणलं कुठलं JCB आलं ते, कुठली मशीन आली ती गटार उकरायला. गटार तर बांधून 4 वर्ष झाली. मुरुम त्याने वैयक्तिक आणला मलबार हॉटेलने. त्यांना 2 व्हिडिओ पाठवले तरी कारवाई नाही आहे. नवीन बसस्टँड शेजारी तिथेही मुरुम आणलेला, तेही पाठवलं, त्याच्यावर नाही आहे. शिवशंकर बाजारसमोर एक बिल्डिंग आहे, त्याच्यासमोर मुरुम आणून टाकलेला आहे. केवढी मोठी दगड आहेत, तेही पाठवलं, त्याचंही नाही आहे. म्हणजे मला मोकळ्यात फिरायला वेळ आहे का? तुमच्या कामाला मी मदत करतो आहे आणि हे काय करतायत मला सांगा मॅडम, हे काय करतायत मग? ह्याने पंचनामा करायला पाहिजे का नाही? जे पाठवले ते आता मी नाही पाठवणार. सगळे व्हिडिओ पाठवलेत. मग ही लोक आणणारी सुद्धा काय होते, परवानगी नसताना मुरुम आणतायत. म्हणजे ती लोक निर्डावतात. तुम्ही जर कायदेशीर कारवाई नाही केली तर. तू उत्खनन होते तिथं प्रतिबंध केला पाहिजे ना. इथं रात्रीचा कोण कुठे टाकतंय काय त्याला. अहो रात्रीचं नाही, पण मी दिवसा तुम्हाला व्हिडिओ पाठवलेत ना. रात्रीचं द्या सोडून. कधी ऐका. कुठं टाकतोय, कुठं आणून टाकतोय. 2 मिनिटं ऐका. त्या ठिकाणी उत्खनन होतंय त्याच्यावरच कारवाई. शिंदे साहेब, मी काय बोलतोय ते सांगतोय, ऐका ना. उत्खनन होते मुरुम कुठून तर उत्खनन करून ऐका ना, ज्याच्यावर कारवाई केली तो सांगाल ना मुरुम कोणी आणून टाकला ते, का नाही सांगणार? सांगाल का ना मॅडम? नाही नाही नाही, कोणी नाही. ऐका ना मॅडम, मुरुम कुठून आणला? 2 मिनटं. मी तुमच्यासमोर का केलं त्याला कळलं पाहिजे. सर्कलचं सुद्धा ऐकत नाही तुम्ही, म्हणजे तुम्ही किती निरडावला आहे. आणि तुमची आता तालुक्याच्या बाहेर नाही, जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी असं माझं येत आहे. संग्रामनगर ग्रामसेवक त्यांची बदली केली, प्रशासक त्यांची बदली डायरेक्ट जळगावला केली. मला सांगा, ह्याच तालुक्यात फिरून 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 30 वर्ष तालुक्याच्या बाहेर जातच नाहीत. मग आता ह्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवायचं, आशीर्वाद कलेक्टरना दाखवायचं हे सगळं आणि पुढं बोलता येईल. चुकीचं मी यांना काय पाठवलं आहे का? मग का कारवाई करत नाही हे त्यांच्याकडं तुम्ही उत्तर मागा मॅडम. आता अहो सगळं दिलं आहे, सगळं पाठवलं आहे, पण माणूस जागेवरून हलत नाही. ऐका, ऑफिसमध्ये बसून पंचनामा होतो का? तिथं 2 साक्षीदार पाहिजे, ऑन दी स्पॉट जायला पाहिजे. हलत नाही, जागेवर बसून फक्त लिहित बसतो. मग साक्षीदार कोण आहे त्यांची नावं द्या, पंच कोण आहे त्यांची नावं द्या. नसेल तर मला बोलवा साक्षीदार म्हणून, मी सही करतो. ते करतच नाहीत. मला सांगा, सरकारी कामाला मी मदत करतोय, अडथळा नाही माझा, तरी पण असं. ठीक आहे, धन्यवाद.